नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसेची रत्नागिरीत सभा होते। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, वैभव खेडेकर आता या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसे आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलच्या मैदानावर ही सभा पार पडणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। रत्नागिरीकरांसाठी आज राजकीय सुपर संडे ठरणार आहे। महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे आज जाहीर सभा घेणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। आपण सध्या आहोत रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलच्या पटांगणावर। इथेच मनसेची जाहीर सभा होणार आहे। या जाहीर सभेला मनसेचे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, वैभव खेडेकर यासारखी तगडी फौज या सभेला उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर नारायण राणे हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत। पाहायला गेलं तर ह्या दोन्ही सभा एकाच वेळेला म्हणजे महाविकास आघाडीची सभा ही 7 वाजता होणार आहे, तर महायुतीची सभा ही 6 वाजता होणार आहे। त्यामुळे काही तासाच्या फरकानंच ही सभा होणार आहे। पाहायला गेलं तर नारायण राणे व राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेतच आणि त्याचबरोबर याच अनुषंगाने आज रत्नागिरीमध्ये मनसे जाहीर सभा घेत आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे या साळवी स्टॉप येथील पटांगणावर जाहीर सभा घेणार आहेत। त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकावर कशा प्रकारे शरसंधान साधतायत याकडे आता संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।